नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल. तर मकर संक्रांत जवळ येते, त्यामुळे कामाचा लोड तर सगळीकडे जास्तच असणार. मग तो टेलरिंगचा असो किंवा ब्युटिशियनचे शॉप असो किंवा इतर काही कपड्यांचे शॉप, सगळीकडेच सर्वजण गर्दी करतात. कारण की जर सण जवळ आला ना, प्रत्येकाची काही ना काही शॉपिंग तर असतेच. आणि त्यात नवीन वर्षातील आता हा पहिला सण, त्यामुळे सगळीकडेच काही ना काही घेण्यासाठी गर्दी असते. तसंच टेलरिंगचं आहे. दररोज कोणी ना कोणी घरामध्ये येतं आणि काही ना काही ब्लाऊज शिवण्याचं काम म्हणा किंवा साड्यांचं काम, फिटिंगचं काम, हे सर्व तर असतंच. तसंच आज मला काही पॅन्ट आणि लेगिन्स वगैरे सुद्धा फिट करायच्या होत्या, काही हाईटला कमी. आणि त्यानंतर दुसऱ्या ज्या 2 पॅन्ट होत्या त्या कार्गो पॅन्ट होत्या, तर त्यांची सुद्धा फिटिंग करायची होती. कसं होतं ना माहिती का, रोज जर ब्लाऊजचं काम असेल आणि त्यामध्ये जर फिटिंगचं काम आलं ना, खूप प्रॉब्लेम होतो. कारण की धागासुद्धा चेंज वगैरे करावा लागतो सारखा. आणि फिटिंगचं काम लवकर आवरतं, तसं ब्लाऊजला थोडासा जास्त वेळ लागतो. पण दुपारच्या वेळेस ना मी हे काम करते फिटिंगचं. कारण की संध्याकाळी काय होतं, मग कुठे कट करायचं असतं किंवा बाकी काही जर एक्स्ट्राची टीप वगैरे मारली तर सारखं उशवीत बसावं लागतं. त्यामुळे दुपारच्या वेळेस केलं ना, उसवायला सुद्धा दिसतं. आणि संध्याकाळी रात्रीचा एवढा प्रकाश नसतो घरामध्ये. आता 2 बल्ब मी लावलेत तसे, तरीसुद्धा काय होतं ना, लाईटीचा थोडासा प्रॉब्लेमच येतो. कारण की वरती डिस्प्लेला ब्लाऊजसुद्धा लावले, तुम्ही पाहिलं असेल. आणि तिथेच नेमका मी बल्बसुद्धा बसवलेला आहे, त्यामुळे त्याची ना थोडीशी सावली खाली पडते आणि व्यवस्थित दिसत नाही ब्लाऊज शिवायला. तर संक्रांत आहे आणि कामाचा लोड असल्यामुळे काय होतंय, राम संध्याकाळी कधी कधी त्रास देतो किंवा झोपच सुद्धा नाही 1-1:30 त्यामुळे त्याच्याबरोबर मला सुद्धा जागं राहावं लागतं. मग असं वाटतं चला की बसून राहण्यापेक्षा ब्लाऊजसुद्धा शिवून होईल. तर संध्याकाळच्या वेळेस आता मी जास्त काम करते. मग या बदल्यात काय होतं, सकाळी लवकर उठताच येत नाही. 7-7:30 वाजले तरीसुद्धा माझे डोळे काही उघडतच नाही, कारण की झोपच तेवढी प्रचंड डोळ्यावरती असते. 4 ते 5 तासाची झोप मला भेटते. मला ना म्हणजे जेव्हापासून मी शिवणकाम चालू केलं ना, तेव्हापासून मला असं आठवतच नाही की दुपारची मी कधी झोपलेली आहे. दुपारचं ना मला तशी झोप पण येत नाही. आणि झोपलं तरी म्हणजे असं थोडंसं आपल्यावरती कामाचा लोड असला ना, की लगेच आपल्याला जाग येते. मग त्यासाठी मी कधी झोपतच नाही. एकदा जर दुपारची झोपायची सवय लागली ना, मग ती सवय काही केल्या जात नाही. तर अशा प्रकारचे हे पॅन्ट होते आणि ऑलरेडी त्यांनी फिटिंग केलेली होती, पण व्यवस्थित झालेली नव्हती. कार्गो पॅन्ट असल्यानं काय होतं, खालच्या बाजूने एकदम लूज असतात आणि वरतीसुद्धा लूज असतात. पण त्यांना जे काय आपला गुडघा असतो ना, त्याच्या खालीसुद्धा म्हणजे फिटिंग करून पाहिजे होतं. तर म्हटलं चला आता हे काम लगोपाठ आवरून घेते आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं कटिंग करते. तर क्लास संपलेला होता आधी आणि त्यांच्या वेळेस काय होतं ना, मी मोटर देत नाही त्यांना, बेल्टवरतीच जे काय आहे ते स्टिचिंग करायला सांगते. मग ते जे बेल्ट वगैरे होता तो सुद्धा रिमूव्ह करून मी पटकन मोटारचा बेल्ट लावला. कारण की ना, लाईट जर नसेल ना, मी शिवणकाम करतच नाही. आता ती एक सवय लागून गेली आणि पायावरती शिवायचं म्हणलं ना, मग मला कंटाळा येतो. त्यासाठी लाईटीचा तसा जास्त काय प्रॉब्लेम होत नाही, फक्त गुरुवारच्या दिवशीच लाईट जाते. इतर वेळी तर दररोज लाईट असतेच. सगळ्यात पहिल्यांदा तर मी ते कन्फ्यूजच होते, नेमकी टीप कशी मारायची. कारण की काहीच कळत नव्हतं. त्यांनी जी फिटिंग केलेली होती ना आधी, त्याचं मार्जिनसुद्धा एक्स्ट्राचं कट करून टाकलं होतं. मग माझ्या पद्धतीने म्हटलं चला मार्किंग करून, त्यांनी जी काही मापासाठी पॅन्ट दिलेली त्याच्यावरतीच मार्किंग करते आणि मग नंतर टिप मारते. दोन्ही पॅन्ट व्यवस्थित फिट झाल्या होत्या आणि त्यांनासुद्धा फिटिंग चांगली बसली, त्यामुळे बरं झालं. नाही तर मग सारखं उसवावं बसत लागतं आणि मग ती व्यवस्थित जी काही फिनिशिंग आहे ती सुद्धा येत नाही. लेगिन्सला सुद्धा हाईट कमी करता येते, पण लेगिन्समध्ये काय होतं ना, रेयॉनचा कपडा असतो. मग फिटिंगला व्यवस्थित हाईटला व्यवस्थित म्हणजे खालून जे आपण दाब टीप मारतो ती सुद्धा व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुमची टीप मारून होईल ना, त्यावेळेस मग खालून प्रेस केलं तरी चालतं. तर अशा प्रकारे मी काहीशी फिटिंग करत असते. मकर संक्रांत आली त्यामुळे माझ्याकडे ना ब्लाऊजचा लोड खूप जास्त होतोय आणि नेमकं मग कोणत्या वेळी कोणता ब्लाऊज शिवायचा हे सुद्धा कळत नाही. आधीचेच ब्लाऊज उरकत नाही, ते दुसऱ्या ब्लाऊजच्या ऑर्डरसुद्धा येऊन पडतात. मग जसं जसं पॉसिबल होईल तसं मी कटिंग करून ठेवते 3 ते 4 ब्लाऊज आणि त्यानंतर मग शिवायला बसते. आता तिकडं पॅन्ट वगैरे फिट केल्या, त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस कपडे वगैरे चेंज केले. कारण की मला जायचं होतं मामीकडे आणि संध्याकाळचे आय थिंक आता 4-4:30 वाजले असतील. संध्याकाळीसाठी जो काही स्वयंपाक लागत होता तो सुद्धा मी करून ठेवला आणि यांना आता जेवायला देत होते. तर मी असं डिसाईड केलं होतं घरी येऊन पटकन मग स्वयंपाक करायला नको, किती लेट झालं तरी. पण तिकडे गेले आणि मामीने सर्व स्वयंपाक वगैरे बनवला आणि पनीरची भाजी वगैरे होती. त्यामुळे हा जो स्वयंपाक होता तो घरी आल्यानंतर मग मी तसाच फ्रीजमध्ये काढून ठेवलं. म्हटलं दुसऱ्या दिवशी जो काही राईस आहे तो मला नाश्त्यासाठी वापरता येईल. आणि बाकी रायता बनवला होता. त्यानंतर रामसाठी दूध पण गरम करून ठेवलं होतं. आणि एका बाजूला जे आहे, काल मी बटाटे वडे केले होते, त्यातील काही स्टफिंग वगैरे उरलेलं होतं, त्याचे असे छोटे छोटे बटाटे बनवून घेतले, बटाटे वडे सॉरी. आणि त्यानंतर अशा प्रकारे छान आता जो काही वाटाणा आहे ना तो फ्रेश होतो मार्केटमध्ये, त्यामुळे खूप छान राईससुद्धा होतो, मटर पुलावसुद्धा छान होतो. इथे कोशिंबीर, त्यानंतर दूध आणि बाकी जे काही मी आता बटाटे वडे फ्राय केले होते छोटेसे ते त्यामध्ये केले होते आणि काही त्यामध्ये कांदा भजीसुद्धा फ्राय करून ठेवली होती.
असं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग यांनी आम्हाला सोडल्यानंतर इथे मामाकडे आलो. मामाकडे आल्यानंतर ना काय होतं, मामाची दोन्ही लहान मुलं आहेत त्यामुळे रामला खेळायला सुद्धा खूप छान वाटतं आणि जसं माझं ब्लाऊजचं काम चालू झालं ना तसं मी रामला अजिबात सुद्धा खाली घेऊन जात नाही. त्यामुळे कधी कधी इतका जास्त इरिटेट होतो आणि कधी कधी रडतो सुद्धा. त्यामुळे मग मी थोडंसं काय करते, अस्तर वगैरे आणायला गेले ना अर्धा तास त्याला खेळवते आणि त्यानंतर लगेचच वरती घेऊन येते. पण त्याच्यासोबत एक प्रॉब्लेम होतो, जर एकदा त्याला ग्राउंडवरती घेऊन गेलं ना मग तो काही घरी यायला मागतच नाही, मग खाली लोटांगण घेतो. त्यामुळे थोडंफार ओरडावं पण लागतं, तेव्हाच कुठे जाऊन घरी येतो. जर सारखंच त्याच्या मनासारखं केलं ना मग खूप मुलं हट्टी होतात. त्यामुळे जेवढा लाड पाहिजे तेवढाच लाड मी करते. अदरवाईज तर मग आपण मुलांना म्हणजे आता त्याला इकडे कुणी पाहायला नाही, मला दिवसभर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. मग कधी कधी जर काम असलं आणि त्याने त्रास दिला ना मग मला सुद्धा खूप जास्त चिडायला होतं. मग त्यामुळे थोडंफार ओरडलं ना मग शांततेत बसतो खाली. नाही तर मग इतका एक एक दिवस इतका खेळतो ना, माझे ब्लाऊज खूप सारे शिवून होतात तरीसुद्धा काही त्रास देत नाही. आता इथे श्रावणीसोबत मस्त खेळायचं त्याचं काम चालू होतं, मामीचा तिकडे स्वयंपाक चालू होता आणि मी सुद्धा इथे बसले होते. इतके सारे टॉयस तिच्याकडे होते की नेमकं कोणासोबत रामला म्हणजे कोणत्या टॉयससोबत रामने खेळायचा हा सुद्धा त्याला प्रश्न पडत होता. फायनली तिकडून आलो आणि संध्याकाळी खूप जास्त लेट झालं होतं तरीसुद्धा आल्यानंतर 2 ब्लाऊजचं मी कटिंग केलं आणि त्यातील एक शिवून मग रामला झोपवून मी सुद्धा झोपले. कारण की मी पण कंटाळले होते. किती ब्लाऊज शिवायचा प्रयत्न केला ना लवकर लवकर तरीसुद्धा काम काही आवरेनाच झाले मला. आणि आता असं झालं आहे, जसं काम वाढत चाललं ना तसं माझा कंटाळासुद्धा थोडासा वाढत चालला आहे. कारण की रोज बसून बसून पाठणसुद्धा इतकी दुखते, कधी कधी पाय दुखतात. हाताचं तर सहसा काही प्रश्न येत नाही, पण पायाला आणि जी काही पाठण आहे ना ती थोडीशी दुखते. मग गरम पाण्याने वगैरे मी शेकवते. तर असं आहे. दुसऱ्या दिवशी ना परत मला ब्लाऊजचं काम करायचं होतं, पण जेव्हा पण मला खूप जास्त कंटाळा येतो आणि जेवल्यानंतर झोप आल्यासारखी होते ना त्यावेळेस मी चहा ठेवते आणि चहा घेतला ना मला फ्रेश वाटतं. चहाचा एक ड्रॉबॅक सांगू का, चेहऱ्यावरती इतके छोटे छोटे पिंपल्स आलेत ना, मला नेमका चहा बंद करावा तर माझं काही चहाशिवाय होणारच नाही. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी तर चहा लागतोच. दिवसभर कोणी ना कोणी कस्टमर येतं, ओळखीचं जर जवळचं आलं तर चहासुद्धा मी बनवते. अदरवाईज मग पाणी वगैरे विचारते. कारण की खूप वरती आहे, 3rd फ्लोअरवरती चढत यायचं म्हटलं ना मग कंटाळा करतात बायका. त्यामुळे मग थोडंसं आल्यानंतर पाणी वगैरे बसतात, थोडंसं बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं. घरातलं सहसा मला काही आवरायला भेटतच नाही. सकाळचं जे काही बेसिक असतं झाडू पोछा वगैरे हेच सर्व करते. देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग लगेचच शिवायला बसते आणि त्यानंतर मग जर स्वयंपाक वगैरे हे सर्व दुपारी जसं मॅनेज होईल तसं करते. नाही तर मग खिचडी भात डाळ भात यावरती सध्या तरी चालूच आहे. चहा बिस्किट घेतला आणि आज पार्लेजी बिस्किट मी घेतलेलं होतं. कारण की काय होतं, बरेच जण जेव्हा शिवायला येतात ना त्यांच्यासोबत खूप लहान मुलं असतात, मग त्यावेळेस त्यांना नेमका काय खाऊ द्यायचा. रामला तर बिस्किटाची म्हणजे सुरुवातीपासूनच आवड नाही आणि मी कधी त्याला असं म्हणजे आवर्जून दिले पण नाही. पण बाकी जी मुलं येतात ना ती बिस्किट खूप जास्त आवडीने खातात. त्यामुळे बिस्किट किंवा मुरमुरे वगैरे असं मी थोडंफार ठेवत असते आणि फ्रूट्स तर असतात मग त्यामध्ये मी त्यांना पण देते. तर कसं होतं ना, लहान मुलं जर घरात आली आणि असं मोकळ्या हाताने गेले ना मग ते चांगलं नाही वाटत. त्यासाठी थोडंफार का व्हायना मी त्यांच्या हातामध्ये देत असते, खाऊ वगैरे ना खाऊ. तर असं आहे. आता इथे ब्लाऊजचं कटिंगसुद्धा करत होते. तर हा जो ब्लाऊज होता ना जिम्मीचू साडीवरचा ब्लाऊज होता आणि त्याला इतके जास्त स्टोन होते, सिल्वर कलरचे स्टोन होते. त्यामुळे खूप जास्त वेळ गेला माझा त्यामध्ये रिमूव्ह करण्यामध्ये वगैरे. आणि बोटनेक शेप शिवायचा होता आणि स्लीव्स पण लॉंग होत्या. 1.5 मीटरपेक्षा आय थिंक मी इथं अस्तर पण जास्त आणलं होतं, 1.5 मीटरपेक्षा जास्त. आणि ब्लाऊजचा जो काही कपडा होता ना तो ऑलरेडीच त्यांनी कट करून दिलेला होता. तर एक्स्ट्रा काही लागलं नाही कारण की 32चंच माप होतं आणि त्याचंच मी इथे कटिंग करून घेत होते. एकच ब्लाऊज होता पण मेजरमेंटसाठी दिलेला ब्लाऊज ना अजिबात व्यवस्थित नव्हता, त्यामुळे खूप जास्त वेळ गेला. तो मेजरमेंटसाठीचा ब्लाऊजसुद्धा मी प्रेस वगैरे करून पाहिला आणि त्यानंतर मग कटिंग वगैरे केलं. थोड्या वेळ कपडे वगैरे चेंज करून परत खाली गेले, कारण की ब्लाऊजचं सारखंच मटेरियल आणण्यासाठी मला जावं लागतं आणि रामला पण न्यायचं असतं. मग दोघांचे कपडे चेंज करा, परत खाली जा, वरती या, यामध्ये पण बराच वेळ जातो. कधी कधी जास्तीचे जर ब्लाऊज असते तर वाघोलीमध्ये सुद्धा मी जाते. पण काय होतं, ते रोड टच शॉप आहे आणि मग तिथे गेलं ना राम शांततेत बसत नाही, मग सारखा इकडे तिकडे पळतो. मग मला सुद्धा भीती वाटते कारण की रस्त्याला खूप गाड्या वगैरे असतात, म्हणजे 4 व्हीलर वगैरे. मग त्यामुळे मी अवॉइडच करते. एका बाजूला जे आहे मी वॉशिंग मशीनसुद्धा लावलं होतं, कारण की आज कपडे वॉश करायला सुद्धा हाताने मला वेळच भेटला नाही. कालचे सुद्धा काही कपडे होते आणि आजचे असे खूप सारे होते. आणि रामचं ब्लँकेट उशीचे कवर वगैरे सुद्धा मला वॉश करायचं होतं. ते सुद्धा साईडला मी वॉशिंग मशीन इकडे वॉशरूमच्या साईडला लावली आणि त्यानंतर मग काही कपड्याचा एक लोड जो आहे तो वॉश करून झाला होता, तो पण लगोपाठ लगेचच बाहेर टाकला ड्राय करण्यासाठी आणि दुसरा लोड लावला होता.
कारण की कधी कधी जर काम जास्त असेल ना, मी अजिबात सुद्धा कपडे हाताने वॉश करायचे वगैरे नादी लागत नाही, कारण की कामच आवरत नाही. मग घरामध्ये स्वच्छता तर पाहिजे, कारण की राम दिवसभर खेळतो, कोणी ना कोणी सारखं येतं. तसं तर वस्तू खूप लिमिटेड आहे, त्यामुळे मला आवरायला काही जास्त वेळ लागत नाही. आणि रामची खेळणी वगैरे जी आहे ना, ती मी आता बेडरूममध्ये शिफ्ट केली, कारण की खूप जास्त राडा करतो इकडे हॉलमध्ये. आणि मग कोणी आलं ना, खूप जास्त म्हणजे अफोर्ड वाटतं मला, असं अजिबात आवडत नाही. म्हणजे घरामध्ये जर व्यवस्थित नीटनेटकापणा असेल तर छान वाटतं. भलेही मला आवरायला वेळ नाही भेटो, पण घर मात्र छान पाहिजे. तरीसुद्धा आता वरवरची क्लिनिंगच मी करते, जास्त काहीच करत नाही. आता मकर संक्रांत आले, पाहुयात जर कोणाची हेल्प भेटली तर पटकन मी किचनचं सुद्धा आवरून घेईल. अदरवाईज बाकीचं हॉल आणि बेडरूम आवरायला काही जास्त वेळ लागणार नाही, कारण तिथे जास्त खराब होत नाही. किचनमध्ये आपण रोजचा स्वयंपाक बनवतो, त्यामुळे ते व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. मी काय करते ना, एक वेळेस जेव्हा मला ब्लाऊजचं कटिंग करायचे ना, त्यावेळेस सर्व ब्लाऊजचे कटिंग करून ठेवते आणि त्यानंतर मग नवीन जर कस्टमर आले ना, त्यांचं पेपर कटिंग सुरुवातीला करून घेते. आता असं झालं की खूप सारे कस्टमर जे आहेत ना, ते नवीनच येत आहेत, त्यामुळे मला सारखंच पेपर कटिंग करायला बसावं लागते. कोणाकोणाचं असं असतं ना, की सुरुवातीचं एक ब्लाऊज शिवा, जर चांगला बसाल तर नेक्स्ट मी सुद्धा म्हणजे बाकीचे जे काही ब्लाऊज आहेत ते सुद्धा देईल. काही ब्लाऊज तर असे शिवून होत आहेत की येत आहेत आणि पटकन शिवून सुद्धा जात आहेत 2-3 तासामध्ये. व्हिडिओ शूट करायला किंवा बाकी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये दाखवायला सुद्धा काही मला वेळ भेटत नाही. आणि हो, जो काही स्टिच विथ अश्विनी चॅनल आहे ना, त्यावरती शिवणकाम क्लास मी म्हणजे 3रा दिवससुद्धा आपला झालेला आहे. पहिल्या दिवसामध्ये जे काही शिवणकाम रिलेटेड काही गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण मशीनचं थोडंसं नॉलेज घेतलं, की मशीन नेमकी कसं ऑपरेट होतं किंवा थ्रेड कसा बसवायचा, बॉबिन कसं बसवायचं. त्यानंतर थर्ड डेला तर मी तुम्हाला दाखवलं की ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं. तर असा शिवणकाम क्लास छान चालू आहे तिथे. एक दिवसाआड मी तिथे व्हिडिओ अपलोड करत असते. अजून जरी तुम्ही स्टिच विथ अश्विनी या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल आणि तुम्हाला जर स्टिचिंगची आवड असेल तर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी डेली तिथे एक दिवसाआड व्हिडिओ अपलोड करत असते, जेणेकरून की तुम्हाला सुद्धा शिवणकाम जर घरातून करायची इच्छा असेल तर छान होईल तुम्हाला आणि समजेल सुद्धा. अशा भाषेमध्येच मी तिथं सांगितलेलं आहे, अगदी मोजक्या भाषेमध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीनेच आपण स्टिचिंग कटिंगसुद्धा पाहणार आहोत. तर लेट्स सी, पाहूयात आता कसं होते कसं नाही. जर आता संक्रांतीमुळे जर एखादा दिवस तर होऊ शकतं आगमागं, कारण की व्हिडिओ शूट जरी केलेला असलं तरी एडिटिंगला काही वेळ भेटत नाही. एक काम करायला गेलं ना एक राहतं, जर सगळ्याच गोष्टी हँडल करायचं म्हणलं ना तर व्यवस्थित होत नाही. आता इथे दिवसाचे ना एक मी 9 ब्लाऊज शिवले होते. तर आजचा जो दिवस आहे म्हणजे एक दिवस आधी जे काही कटिंग वगैरे होतं ते सर्वच मी करून ठेवलं आणि त्यानंतर मग शिवायला बसले होते. सकाळी 5:30 वाजल्यापासून मी सुरुवात केली. त्यानंतर दुपारी 11, 11:30पर्यंत शिवलं आणि त्यानंतर थोडासा ब्रेक घेऊन जेवण वगैरे झाल्यानंतर परत रामला वगैरे आवरून परत मी शिवणकामाला बसले होते. आणि संध्याकाळचे 6, 6:30 वाजता हे सर्व जे ब्लाऊज होते ते तयार झाले. त्यातील फक्त 2च डिझायनर होते, बाकी सर्व सिंपल नेक होते, त्यामुळे पटकन आवरलं. आता सुरुवातीला आहे ना, कधी कधी 1 तासामध्ये पण ब्लाऊज होतो, कधी कधी 1/4 ताससुद्धा लागतो. कारण की कधी कधी ब्लाऊजला ना कोणाला पायपिंग पाहिजे असते, कोणाला हातशिरेची पट्टी पाहिजे असते, मग हुक बसवायला आणि हातशिलाई करायला सुद्धा वेळ जातो, कारण की ह्या सर्व गोष्टी मी एकटीच मॅनेज करते. आता फायनली हे ब्लाऊज सर्व जे आहे ते तयार झाले होते, तर म्हटलं चला पटकन यांना सगळ्यांना प्रेस करून घेते. जेव्हा ब्लाऊज मला कट करायचा असतो ना त्यावेळेस सुद्धा मी प्रेस करते आणि ज्यावेळेस कस्टमरला द्यायचा आहे त्यावेळेस सुद्धा प्रेस करते. कारण की होतं काय, मग व्यवस्थित एकदा प्रेस करून ठेवलं ना की मग कस्टमर आलं ना की त्यांना लगेच ब्लाऊज देता येतो, नाही तर ते आल्यानंतर खूप जास्त धांदल उडते प्रेस करायला. आणि आता इथे मी काय केलं होतं ना, सिल्कवरती जे काय आहे ना ते इस्त्रीचं प्रेसचं जे काय गोल बटन असतं ना फिरवायचं, ते सिल्कवरती ठेवलं होतं आणि इतकं जास्त हाय पॉवरमध्ये ते चालायला लागलं ना, मग मी पटकन नायलॉनवरती घेतलं, कारण की ब्लाऊजसुद्धा जळतो. आता पहिल्यांदा या व्हाईट ब्लाऊजला मी प्रेस करत होते, थ्रेडवर्क होतं त्यामुळे कपडा जाड होता, त्यामुळे काही जाणवलं नाही. ज्यावेळेस दुसरा ग्रीन कलरचा ब्लाऊज मी प्रेस करण्यासाठी घेतला त्यावेळेस मला कळलं. एकदा ना एका कस्टमरचा ब्लाऊज माझ्याकडून थोडंसं म्हणजे अगदी आकस्त कसं तशा प्रकारे झालं होतं, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक हे प्रेस जे काय आहे ना ती हँडल करत जा. कारण की रामच्या नादात काय होतं का, आता राम बाजूला सुद्धा खेळत होता ज्यावेळेस मी इथे प्रेस करत होते त्यावेळेस. मग मला असं वाटायचं की त्यांनी प्रेसपासून लांब राहावं, म्हणून मी त्याला सारखं हटवत होते. पण तो ज्यावेळेस माझ्याजवळ यायचा ना त्यावेळेस प्रेस जी आहे ती खूप जास्त गरम झालेली होती. आणि आता हा जो ब्लाऊज दिसतो ना त्यालाच प्रेस करताना थोडंसं मला वाटलं असं की पटकन इस्त्री जी आहे ती खूप जास्त गरम झाली. तर मग मी त्याचं जे काही स्पीड होतं ते कमी केलं. शक्यतो तरी नायलॉनवरतीच तुम्ही जे काय आहे ना ते प्रेस करत जा. कटोरीचे ब्लाऊज वगैरे जर असतील ना तर प्रेस करायला काही अवघड जात नाही, पण थोडक्यात जर प्रिन्सेस कपचे ब्लाऊज असतील ना तर प्रेस करायला थोडंसं अवघड जातं. पण त्यासुद्धा ट्रिक्स असतात खूप साऱ्या ज्याने की आपण प्रेस करू शकतो. आता प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊजला प्रेस कसं करायचं याच्या बरेच कमेंट असतात, तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल की प्रेस कसं करायचं.
तुमच्या सारांच्या खूप साऱ्या कमेंट असतात की मग लहान मुलगा आहे तर तुम्हाला शिवणकाम वगैरे करून देतो का? तर आता लहान आहे म्हटल्यावरती थोडाफार त्रास तर देतो. आणि आपल्याला काय होतं ना, खूप साऱ्या गोष्टींमध्ये कारणं सापडायची खूप सवय असते. बाकीचे कोणी म्हणू नाही म्हणू तरीसुद्धा आपलं चालू असतं की नाही, लहान मुलगा आहे तोपर्यंत काही काम करायचं नाही. जोपर्यंत राम म्हणजे लहान होता ना 8-9 महिन्यांचा, तोपर्यंत मी सुद्धा असंच टाईमपास केला की चला लहान आहे, काही काम करू देणार नाही, करू देणार नाही. ही आपल्या स्वतःलाच आपण कारणं देत राहतो. पण असं होत नाही. एकदा तुम्ही सुरुवात केली ना, मुलांना सुद्धा त्या गोष्टीची सवय होऊन जाते. आता रोज मी डेली मशीनवर काम करते ना, त्याला एक म्हणजे रुटीन त्याचं फिक्स झालेलं आहे की ही मशीनवरती सतत बसते, मग हिचं काम चालू असतं. मी ज्यावेळेस प्रेस वगैरे करायला बसते ना, मग तो असा लांबच म्हणजे त्याचा तो खेळत राहतो. कधी कधी त्रास देतो, पण तरीसुद्धा त्यातून मी मग शिवणकाम काय करते, संध्याकाळच्या वेळेस करते. झोपला ना तो, मग त्यावेळेस माझं काम जास्त होतं, कारण की दुपारच्या वेळेस जास्त झोपतो 2 ते 3 तास. तर असं आहे. लहान मुलांसोबत सुद्धा कधी कधी मॅनेज करावं लागतं. आता ज्यांचे 2-3 मुलं आहेत त्यांनी काय करायचं, मग कधी कधी मोठ्या मुलांना सुद्धा हाताने भरावं लागतं, असं सुद्धा असतं. तर असं फायनली इथे काही ब्लाऊज माझे तयार झाले जे की संक्रांतीसाठी होते. त्यातील हा आरीवर्कचा ब्लाऊज इतकं जास्त मुश्किल झालं होतं मला, कारण की मेजरमेंटसुद्धा तसं होतं आणि जे काही बॅक साईड वगैरे होतं ना, तिथंसुद्धा मला थोडंसं म्हणजे जोड वगैरे द्यावे लागले. पण कस्टमरना खूप जास्त छान होतं. त्यांनी एकच सांगितलं की ब्लाऊज कसे पण शिवा, पण मला कम्फर्टेबल बसले पाहिजे. आणि चारही ब्लाऊज त्यांचे खूप छान बसले. प्रिन्सेस विथ कपचे ब्लाऊज होते. तर याचं सुद्धा कटिंग स्टिचिंग मी टाकणार आहे. खूप सारे तुमच्या कमेंट असतात कटिंग स्टिचिंगचे, पण आता क्लास चालूच केला आहे तो मी सर्वांसाठीच आहे. त्यामुळे सर्वांचा विचार करूनच मला तिथे जे काही बेसिक आहे तिथपासून सुरुवात करावी लागली. तर असे फायनल ब्लाऊज तयार झाले होते आणि 8 ते 9 ब्लाऊज एका दिवसात कंप्लीट केल्यानंतर जी काही माझी हालत बेकार झाली होती, कारण की मला डोळ्यांना सुद्धा खूप त्रास व्हायला लागला आणि पाठीसुद्धा दुखत होती. त्यामुळे एक अर्धा दिवस मी गॅप घेऊन थोडंसं यूट्यूबचं काम केलं आणि त्यानंतर मग ब्लाऊज शिवायला बसले. असा फायनल माझा स्ट्रगल चालू असतो ब्लाऊजसाठी. तर तुम्हाला कसे वाटले ब्लाऊज हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, शेजारी दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत जा, म्हणजे जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि लगेचच जाऊन तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला एन्जॉय करता येईल. तर चला भेटूयात आपण अशा छानशा नवीन ब्लॉगमध्ये. आणि डेली आपण एक दिवसाडा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि असा एक डेली रुटीनमधला व्हिडिओ घेत जाऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा दोन्ही प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील. आणि जर काही इन्फॉर्मेटिव्ह असेल तर त्यामध्ये शिकण्यासारखं सुद्धा खूप असतं. बऱ्यापैकी मी खूप सारे व्हिडिओ अपलोड करते. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.